हाँ काढ ना हे साप। ओह शिट, साप बघू शकता मित्रांनो, एक नंबर यार। भाई इनके तभी मैं जाने वाला था नीचे बाय। पळाला जाऊ दे घाबरला। बघू शकता मित्रांनो, चांगलाच मोठा असा किड्स प्ले एरिया आहे जिथे की तुम्हाला सर्व काही गोष्टी आहेत। वर्कआउट करतो त्याच्यासाठी सुद्धा इथे डबल बार आहे, नंतर लेग वर्कआउटसाठी खूप काही गोष्टी आहेत जे की तुम्ही इकडे येऊन एक्सरसाइज करू शकता। हा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्याच्या ब्लॉगमध्ये। आज मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या गोरेगाव वेस्ट मधील सावरकर उद्यान जे आहे, जे की माइंड स्पेस म्हणा किंवा बॅक रोडला आहे, तर तिथे आज आलोय आपण। सुरू करूया। बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला हे साइन बोर्ड दिले जेणेकरून आपल्याला कळेल की नेमकं इथे काय आहे ते। बघू शकता आणि खूप मस्त मेंटेन केलंय गार्डन। हो बघू शकता तिथे थोडा किड्स प्ले एरिया आहे। बघू शकता मित्रांनो, खूप असे म्हणजे तुम्ही टाइमपास करण्यासारख्या खूप लोकेशन्स आहेत इकडे बसण्यासाठी म्हणा। नंतर आणि बाजूलाच तुम्ही बॅक रोड बघू शकता इथे, आणि हे आम्ही आणि खूप असे हे पान आहेत जिथे तुम्ही मस्तपैकी टाइम स्पेंड करू शकता। बाकडे आहेत, खूप अशा बसण्यासाठी लोकेशन्स आहेत जिथे तुम्ही आरामात बसू शकता। आणि संडेला पण गर्दी नाही, आणि आज बघा संडे तर सुद्धा गर्दी नाही, खूप खाली आहे। हिडन गार्डन आहे असं बोलू शकता, जास्त कोणाला माहिती नाही। हो तर सिटीमध्ये नक्की व्हिजिट करा, बाकी लोकेशन तुम्हाला पालून सांगेल। हो तर मित्रांनो, ही जी लोकेशन आहे ही बॅक रोडला आहे, सावरकर उद्यान। आणि तुम्हाला आता माहिती आहे माइंड स्पेस बॅक रोड मालाडचा, मालाड गोरेगाव, मोस्ट ऑफ त्याला मालाडमध्येच याला बोललं जातं की मालाडमध्ये येतं हायवे। मग तुम्ही येऊ शकता, खूप छान लोकेशन आहे। आणि व्हिडिओ शूट, वेडिंग शूट याच्यासाठी तर मित्रांनो एक नंबर ही लोकेशन आहे, कारण की इतकी ग्रीनरी आहे मित्रांनो आणि खूप छान आहे की हे नाही आहे की लहान वयाच्याच मुलांसाठी की काय। नंतर पाणी बघू शकता असे तुम्ही, खूप असे जागा आहे खेळण्यासाठी। किड्स पार्क बघू शकता, हे डायपर बघा मित्रांनो, कैसा लगा मेरा मजाक? डायपर नाही झोपाळा बरं माहिती आहे। आय एम सॉरी बाबू। तर मित्रांनो बघा, हे डायपर सारखं झोपाळा लहान मुलांसाठी की म्हणजे पडू नये म्हणून। नंतर सगळीकडं आणि समोर मस्तपैकी मित्रांनो समुद्राचा व्ह्यू, जे की आता खाडी झालंय। तर मित्रांनो पालवे इथं झोका खेळताना लहान पोरांचा, सांगायची गरज आहे। आणि तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो। इकडे ह्या साईडला समुद्र आहे, पूर्ण खाडी बोलू शकता, तुम्हाला दिसतं का नाही माहिती नाही। आणि हे किड्स पार्क आहे, तर घसरगुंडी पण आहे, झोपाळे पण आहेत लहान पोरांचे आणि मोठ्या पोरांचे। बघू शकता मित्रांनो, चांगलाच मोठा असा किड्स प्ले एरिया आहे जिथे की तुम्हाला सर्व काही गोष्टी आहेत। वर्कआउट करतो त्याच्यासाठी सुद्धा इथे डबल बार आहे, नंतर लेग वर्कआउटसाठी, नंतर हे पुशअप बार, खूप काही गोष्टी आहेत जे की तुम्ही इकडे येऊन एक्सरसाइज करू शकता। मोस्ट ऑफ तर मित्रांनो हे गार्डन कपलसाठी खूप फेमस आहे। हे बघा अनिकेत आता आपल्याला करून दाखवतोय थोडं, बस हवा निकल गई। बघू शकता मस्तपैकी असे व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला भेटेल, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, नंतर हे फुलं, असं एक मस्त वाटत असेल बघायला। हो आता हे बघू शकता तुम्ही। हा काढ ना हे साप। ओह शिट, एक नंबर यार। भाई इनके तभी मैं जाने वाला था नीचे बाय। पळाला जाऊ दे घाबरला तो आपल्याला। साप आहे ना, साप साप। गया गया।
हे तो कोणता अनिकेत स्थलांतरित पक्षी? फ्लॅमिंगो. हा तर बघू शकता मित्रांनो, हे फ्लॅमिंगोचा स्टॅच्यू बनवला इकडे. आणि या साईडला येत पण असतील कदाचित, कारण की समुद्र साईड आहे. त्यामुळे ज्याला आपण मँग्रोव्ज बोलतो, मँग्रोव्ज ट्री, म्हणजेच याला आपल्या मराठीमध्ये कांदळ वने किंवा खारफुटीची वने, जेणेकरून समुद्राचं जेव्हा प्रवाह जास्त होतो, भरती येते, तेव्हा या झाडांमुळे मित्रांनो, हे यांचे जे मुळं आहेत त्याच्यामुळे जी समुद्र तळाची माती आहे ती धरून ठेवली जाते. जसं की तुम्ही या व्हिडिओच्या इथे बघू शकता. खूप माहिती आहे जे की या फ्लेमिंगो त्या झाडांसाठी आहे. ही माहिती तुम्ही स्वतः बघू शकता व्हिडिओ थांबून. आणि आता आपण फ्लेमिंगो संदर्भातली काही माहिती बघूया. हो, हे बघू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिले. हो, तर बघू शकता हा एंट्रन्स आहे जो की आपण आलोय. एंट्रन्स आणि एक्झिट दोन्ही एकच येते. आणि इथूनच आपण आता मग अशी साप बघितलं इकडे या गटारातून. जर कोण येत असेल तर ह्या झाडांमध्ये जाऊ नये. लहान पोरांसोबत येत असेल तर जर तुम्ही इकडे येत असाल तर तुमच्या मुलांची काळजी घेणं मस्त आहे. कारण की ग्रीनरी इतकी आहे की इथे हे पक्षी प्राणी काही गोष्टी असू शकतात. हे असे तुम्हाला व्हिडिओमध्ये साप पण बघायला भेटेल. आणि तुम्ही व्हिडिओत साप बघितलाच असेल, कारण की तो एवढा क्विक होता आणि तो बरोबर त्याची जी स्किन होती तशाच स्किनची माती आहे इकडे स्किनची, त्याच्यात तो असा लपला होता ना की खूप बघितल्यानंतर आम्हाला तो दिसला. तर त्याची काळजी घ्या आणि निसर्गाला एन्जॉय करा. बघू शकता हीच ती बोलू शकतो आपण पाणी बिणी जाण्यासाठी ती गटर आहे ज्याच्यामध्ये तो आराम करत होता. हां, तर बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो इथे खूप मस्त असं वेगवेगळ्या ज्या 12 आपल्या राशी आहेत त्या राशींसंदर्भात खूप छान अशी माहिती दिली आहे, जे की इथे 12 पिलरमध्ये दिली आहे. तर आणि त्याची वास्तू आहे. अशी खूप माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटेल वेगवेगळ्या राशी संबंधित. हे बघा, हे आर्ट गॅलरी, कला दालन. हो, पण इथे तुम्हाला आर्ट मिसिंग दिसेल. पेंटिंग लावत असतील. हो, अरे म्हणजे अनिकेत आर्टिस्ट येऊन हो प्रदर्शनी आहे. तुम्हाला येऊन करा तुमचं काय करायचंय. लाईट दिली, फोकस दिले, मांडा तुमचं जे मांडायचंय ते. तर खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी मित्रांनो इथे छान अशा पाहण्यासारख्या आहे, अनुभवण्यासारख्या आहे. तर नक्की येऊ शकता. आणि आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा. कपल कोणी असेल त्यांना शेअर करा. आणि आता खूप जणांना शेअर करणार आहे. खत्म.